इको बीचवरून चाललो आहे. आता आम्ही कुठे जाणार काय माहीत नाही. हे बघा आणि तुम्ही मला गॉगल्स चल माझ्या गॉगल तुटला. सो आता आम्ही नेक्स्ट कुठे जातोय कनेक्टर असेच आमच्याबरोबर बघण्यासाठी की आम्ही आता नेक्स्ट कुठे चाललो आहे. आता इको पॉईंटवरून आम्ही तर चाललो आहे इथून. सो आता नेक्स्ट डेस्टिनेशन आमचं काय असेल कुठे असेल टू स्टे ट्यून विथ अस बघत असेल. आम्ही आलो आहे आता मुरुडेश्वर टेम्पलला, पण मंदिर बंद आहे. मंदिरात प्रसाद चालू आहे तर आता आम्ही घेतो. 2 वाजेपर्यंत प्रसाद असतो मंदिरात, तो घेऊन आम्ही पुढे जाणार. तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा मुरुडेश्वर टेम्पल. इथे मुरुडेश्वर बीच, महादेवाची जगातली सर्वात मोठी दुसरी मूर्ती मुरुडेश्वरमध्ये आहे. हे बघा सो आता आम्ही आता रिंग बनवून दिली मम्माने मला. सो कोकणात आम्ही असं चाफ्याचे फुलाची रिंग बनवत होतो. तुम्ही पण कोण बनवत असाल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आम्ही असं लहानपणी गावाला गेलो की कोकणात चाफ्याची रिंग बनवून द्यायचो. रिंग बनवायचो आणि हातात घालून फिरायचो. सो आता आम्ही प्रसाद घेतलेला आहे, पुढे प्रसाद घेतलेला आहे इथे. आणि आता मी टेम्पल ओपन व्हायची वाट बघतोय, पण खूप सुंदर कोरीव काम आहे इथे. सो थोडा वेळ अजून वेळ, आता वाजले 2:20, 3 वाजता टेम्पल ओपन होईल तर आपण टेम्पल बघायला आतमध्ये जाणार आहोत. सो स्टे ट्यून विथ अस, कनेक्ट राहा असेच आमच्याशी. सो युगला मी या चाफ्याच्या रिंग्स बनवून दिल्यात, फ्लावर्सच्या चाफ्याच्या त्याने घातल्यात. आणि हे बघा हे एवढं हाईटवर टेम्पल आहे आणि आता इथे लाईन आहे. दरवाजा बंद आहे, 3 वाजता दरवाजा ओपन होईल तेव्हा मंदिरमध्ये आतमध्ये एंट्री मिळेल आपल्याला. सो डॉट 3 वाजता डोअर ओपन झालं, डॉट 3 वाजता. सो आता आम्ही आतमध्ये एंट्रन्स केलं आहे, तुम्ही बघू शकता. चल लवकर. हर हर महादेव, हर हर महादेव. मी नुसतं शोचं का म्हणतात. ते उन्हात बसले. अगं बाई युगे बीचवर फेकू काही फेक.
काय मम्मा? सो आम्ही दर्शन घेऊन आलोय. आतमध्ये मोबाईल फोटोग्राफीला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला आतलं काही शूट करता आलं नाही. आता इथे आम्ही फोटोशूट केलेलं आहे थोडं. सो आता आम्ही बाहेर आलो. आम्ही बाहेर बसलोय. आता बॅक साईडला जी महादेवाची मोठी मूर्ती आहे तिथे आम्ही जाणार आहोत. सो स्टे ट्यून विथ अस. आता आम्ही आलोय महादेवाची जगातली 2 नंबरची सर्वात उंच मूर्ती बघायला. इथे रावण आहे शिवलिंग घेऊन. श्री सुधारा रामेश्वर. ए तिकडे ना बाळा. सो इथे भूकैलासा केव एंट्रन्ससाठी तुम्हाला एंट्री फीज आहे. मोठ्यांसाठी 20 रुपीज आणि बिलो 10 इयर्ससाठी 10 रुपीज. ಈ ಕಡೆ ನೋಡಿ, ಹೊರಗಡೆ ಅವುಗಳಲ್ಲಿ ವಿಚಾರ ತಿಳಿಸೋ ಆಳಿತನದ ರಂಗುರಂಗಿನ ಪಟ್ಟಿಕೆಗಳಿರುತ್ತವೆ. ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ नारायण. भारी बनवले ना यू. ये बाळा. महादेव लड्डू मोदक.
मोदक. हे बघ ते गुराकी गणपती गुराकेचा रूप घेऊन आलेला असतो. गणपती आहे ना, हे बघ गुराकेचा रूप घेऊन आलेला असतो आणि रावण त्याला देतो की मी तू बघत आला सोबत सांभाळ. आणि तो गणपती काय बोलतो, मी तीनदा आवाज दे, जर तू आलाच नाही 3 वेळा तर मी ते शिवलिंग खाली ठेवणार. मग तो 3दा आवाज देतो, तो येत नाही, त्याची तू करून होतच नाही, तू करायला जातो, तू करू आता. मग तो गणपती शिवलिंग खाली टाकतो, जमिनीत राहतं ते. म्हणजे आपण काल केलेलं बघ ते शिवलिंग आत होतं ते, हे बघ ते इथे ठेवतो. मग तो काढायला जातो ना धरायला, त्याला जरासच सापडतं, पूर्ण सापडतच नाही, ते आत जातं. गणपतीच्या मार्फत आपण रावण गणपतीला मारतो, हां तो पिंड ठेवतो ना खाली, मग त्याला मारतो. मग तो रावण पिंड उचलायला जातो ना, तर ती स्टिक झालेली असते जमिनीमध्ये, ती तेवढीशी हातात राहते. पण काल लावलं ना ती पिंड असं ती ते. हे बघ आपण काल इकडे गेलेलो ना गोकर्ण, हे बघ हे मुरुडेश्वर, हे अशी आहे बघ पिंड तिथे आतमध्ये. आता आम्ही मुरुडेश्वर मधून चाललोय हुबळीला, आणि माझं गॉगल बघा ना किती फनी आहे. सो आम्ही आलोय सिद्धारूढ महाराजांच्या मठात हुबळीला. आज महाराजांच्या इथे जत्रा आहे, त्याच्यामुळे खूप रश आहे आणि इथे मस्तपैकी लाइटिंग केलेली आहे, तुम्ही बघू शकता. ओम नमः शिवाय नमो. ओम नमः शिवाय. इथूनच आहे, इथून जायला हा. सो दर्शन खूप छान झालं. ये इकडे, चल इकडे चल, ये पटकन. सो आता मी हुबळीला इथे प्रसाद घेतलेला आहे जेवणाचा, भोजन होतं तिथे, आणि आता आम्ही निघालो आहे. आमची जर्नी एंड झालेली आहे. आम्ही घरी जायला निघालो. किती वाजतील आम्हाला पोचायला? मे बी 2 वाजतील.
त्याच्यामुळे मी ब्लॉग हा इथेच एंड करते. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर. तुम्हाला कर्नाटक ट्रिपचे ब्लॉग कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विजिट पण करून या होनावर प्लेसला.